प्रकाश शिंदेंचा वाढदिवस डोंगळे परिवाराकडून उत्साहात साजरा. पालकमंत्री आणि शिंदे कुटुंबाची उपस्थिती. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचा वाढदिवस कोल्हापुरातील वाशीनाका परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळदूत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक डोंगळे तसेच संपूर्ण डोंगळे परिवाराने हा सोहळा हॉटेल चिरंजीवी येथे भव्य स्वरूपात आयोजित केला होता. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजीराव शिंदे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरुण डोंगळे यांच्या हस्ते संभाजीराव शिंदे यांचा श्री शंकराची मूर्ती देऊन सत्कार, तर पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाश शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रकाश शिंदे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी अरुण डोंगळे आणि कुटुंबीय तसेच कोल्हापूरकरांनी दिलेला स्नेह आणि शुभेच्छा मला अधिक बळ देतील असे सांगत सर्वांचे आभार मानले. दरम्यान याच कार्यक्रमात अरुण डोंगळे आणि अनिता डोंगळे यांचा लग्नाचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. डोंगळे दाम्पत्याने एकत्र केक कापत उपस्थितांचे प्रेम आणि आशीर्वाद स्वीकारले. या सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास आबाजी पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक AY पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अमरीश घाटगे, मुरलीधर जाधव, शिवसेनेचे जालिंदर पाटील, घोटवडे गावचे सरपंच धीरज डोंगळे, संदीप डोंगरे, अमृता डोंगळे यांच्यासह डोंगळे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश शिंदे आणि डोंगळे दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.